वगैरे सगळे बंद केले गेले. गाव उठणारे पुनर्वसन होणारे आम्ही त्याच याच्यात राहिले. आज होईल सेवा होईल आमचे सर्व निर्बंध बंद होतात. सगळ्यात पण वितरण केलं आणि तुमचे निर्बंध उठवले गेले आणि गावाचं पुनर्वसन टाळण्यात आलं. म्हटलं असं काय झालं. आमचे हे 8-10 वर्ष वाया गेल्यानंतर आम्हाला सांगितलं होतं पण आपण हा विषय काढून नंतर पण नाही त्याच्याने चालू करावं लागणार योजना वगैरे असं काही बंद मग गावाचा काही विरोधच नव्हता या गोष्टीला. त्याच्यानंतर मॅडम म्हणजे या लोकांना त्या विषयाची माहिती नाही. हे सगळं तेव्हा झाल्यामुळे खूप महाजन साहेबांना पत्र दिलं तर बाबा असं आहे आणि तुम्हाला हे त्याच्या पत्राची वसुली तर काय आहे त्याच्या एकदा आता कमी घेतलं. कमी केलं तर या लोकांना ते त्या पद्धतीने तेव्हाच सूचना द्यायला पाहिजे होती की बाबा त्यांना घटनेला पुनर्वसन कायद्याचं कलम 11 लागू झालं नाही. 8 मध्ये जर तुम्ही सांगा 2008 मध्ये तुम्ही जवळ पाणी येत होते त्याच्यावर आमचं पुनर्वसन करावं तसं काय आपल्या याच्यात नाही ते मिळतच नाही. आदिवासी विकास विभागामार्फत काहीतरी द्यावं ते आमच्या येत नाही पण पाणी त्रास असलेलं किती आणि प्रयत्न करू आपण किंमत होती 3 कोटी 79 लाख रुपये. त्याच्यावर 246 कोटी झाले ना आता 422 कोटी जमणे शिल्लक तर सूक्ष्म आहे भरून द्यायचं मिळालं. तुम्ही कामदा काम वाढवता त्याच्यात ते सांगा. किंमत वाढली ना माती काम होतं कॉन्क्रीट मातीला लागणारे पैसे कॉन्क्रीटला आणि गेट्स नाही अंदाज लावा ना. जो काम होता 25 कोटीचे 113 कोटी तुम्ही आज लावणार आहे तिथे आणि गावकरीच्या पुनर्वसनाला तेव्हा तुम्हाला नडतो आणि ते ठेकेदाराला पैसे देण्यासाठी तुम्ही करता म्हणजे हे नाही करणार. करायचे असेल तर पुनर्वसन करा नाही तर कामं रद्द करा. सगळे काय आदिवासी बघणार आहे का. हे लोक माझ्याकडे जेव्हा काम सुरू केलं तेव्हा माझ्याकडे आलं साहेब माझ्या पत्राला 4 महिने झाले. माझ्या पत्र आहे तुम्हाला आलेला तुमच्या डिव्हिजन मध्ये तारीख बघा. हा मीटिंग मध्ये विषय झाला पत्र दिलं मंत्रीने पत्र काढलं आहे बिनाडी धरणसाठी तुमच्या सचिवला आणि तिथून तुमच्याकडे आजपर्यंत 4 महिन्यामध्ये पत्र नाही आलं का. आणि हे मीटिंग हे लोक माझ्याकडे आला मी मॅडमला बोललो मॅडम तर साहेब आपण लागेल मीटिंगला म्हणजे एवढं कसं 4 महिने माझ्याच पत्राला आहे मग तुम्ही उशीर करता म्हणजे नुकसान एवढंच करायचं का. प्रकल्पाबद्दल कलेक्टर मॅडमांशी चर्चा झाली. काय चर्चा झाली? पहिली गोष्ट तर डेलीचा जो विषय होता त्या लोकांना काय कळवलं गेलं नाही म्हणून ते लोक काय आले नाही. त्याच्या लागेल दुसरी मीटिंग घेणार आहे. त्याने जेव्हा 2008 पासून बिलाडीचा जो विषय होता का त्यांना पुनर्वसन करून देऊ आणि धरण बनवू. त्याने आता जेव्हा आज मीटिंग घेतली तेव्हा आज कळलं आम्हाला का ते धरणाची उंची कमी केली आणि जे पुनर्वसन होणार होतं ते नाही होणार असं त्यांचं म्हणणं आहे. त्यांनी इथे सरपंच साहेब पोलीस पाटील आणि त्यांचे गावकरी सगळे हजर आहेत. त्यांच्यासमोर अशी चर्चा झाली का जे यांना 14 हेक्टर जमीन दिली आहे त्या जमिनीवर यांना पुनर्वसन करून घ्या आणि तेव्हा ते काम सुरू करा असं चर्चा झाली आहे.
शासनाच्या ते अधिकारी आहेत त्यांचं म्हणणं असं आहे का ते धरणं तेव्हा एवढी किंमत वाढत होती आणि धरणाची रक्कम होती ते 25 कोटी होती आणि म्हणून आम्ही तेव्हा नंतर निर्णय केला. पण तो निर्णय केव्हा 16मध्ये 2008मध्ये तुम्ही त्यांना जागा भूमिपूजन करून दिली. नंतर 2016मध्ये सांगता का तो निर्णय बदलला ना, उंची कमी केली म्हणून पुनर्वसन करता आले. उंच कमी केली धरणाची, पण धरणाची किंमत वाढली. 25 कोटीच्या धरण 112 कोटी 13 कोटीवर आला. तर मी त्याच्यावरच बोललो, जेव्हा तुम्ही 113 कोटीचं धरण बनवू शकता आणि आमच्या आदिवासी समाजाच्या ते पुनर्वसित आहे त्यांना तुम्ही ते जे 14 हेक्टर जमीन सरकारी जमीन आहे ते त्यांना देऊ शकत नाही. म्हणजे ते द्या तेव्हा धरण पूर्ण करा. तर तुम्ही पुनर्वसनाची कुठे मागणी केली जमिनीची तुम्ही? जमीन पहिले दिली होती, मागणीची काय गरज नाही. 2008मध्ये या त्यांच्या मतदारसंघामध्ये श्रीदादाकडे येतो, तर ते सुद्धा उद्घाटनाला आहे. शरद दादा आमदार होते त्या टायमाला, तर त्यांनी सुद्धा उद्घाटन केले, गावकरी उद्घाटन झालं आहे. त्या धरण आता जागा मागाची गोष्ट नाही ना, पण आता त्यांचं असं म्हणणं आहे का ते किंमत वाढली म्हणून एवढा खर्च 25 कोटीचं धरण आहे आणि त्याच्यावर एवढं खर्च आम्ही देऊ शकत नाही. पण आज त्या धरणाची किंमत 113 कोटी झाले. मग 113 कोटी त्याच्यावर तुम्ही 25 कोटीच्या धरणावर 113 कोटी खर्च करू शकता. आणि ज्या आमचे जे समाज तिथे राहतो आदिवासी समाज, ते पाणीमध्ये बुडेल त्याला तिथे बुडू देणार का? एक तर तुम्ही ते रद्द करा, नाही तर आमचं जे पुनर्वसन जो जागा दिली आहे ते जागा दिली, धरण करा, आमची काही तक्रार नाही. आता तुम्ही भूमिका घेतली, एक तर धरण करा, एक तर पुनर्वसन करा. या निर्णयाशी कसे आहेत तुम्ही? मी एकच आहे बघा, शेवटी हा क्षेत्र आदिवासी समाज 100% आहे तिथे आणि त्यांना जे जमीन दिली आहे, मी जरी सरकारमध्ये आहे पण जे जमीन दिली ते त्यांना द्यायला पाहिजे, पुनर्वसन करून द्यायला पाहिजे, विषय संपून जातो. धरणाला त्यांच्या विरुद्ध नाही, त्या गावकरींचं धरण बांधा, पण आम्हाला जे जमीन दिली तिथे आम्हाला हे करून द्या, एवढंच आहे. म्हणून आज इथे सांगितलं गेलं का आम्ही शासनाकडे ते प्रस्ताव पाठवू आणि ते करून घेऊ. तर बघू पुढे पाठपुरावा मी करेल त्यांना काय. थँक्यू.